विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी जास्त वेळ घेत नाही कारण खूप ऊन आहे आणि आपल्याला सरसेन आणि आनंदराज साहेबांना पण ऐकायचंय, बबनरावजी गोलपांना पण ऐकायचंय. पण फक्त मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो, ती म्हणजे आज अख्ख्या भारतामध्ये अशी वेळ आली आहे की युवांना नोकरी नाहीये, युवांना रोजगार नाहीये. आज आपण बघितलं असेल इकडचे आंबेडकराईट विद्यार्थी असतील त्यांना शिक्षण करायला देत नाहीयेत. आणि आज काही आपल्याच महाराष्ट्रातले मंडळी अख्ख्या शाळेत फिरतायत, तिकडे मुलांना शिक्षण नाहीये, शाळा नीट नाहीये. पण इकडच्या सरकारला कसलं पडलंय ते म्हणजे उपवर्गीकरण करायचं. आज आपल्या सर्वांना एका छताखाली यायचंय, आज आपल्या सर्वांना निळ्या झेंड्याखाली यायचंय. आणि ही एकजूट जी आपली आहे ती फक्त या उपवर्गीकरणापर्यंत निर्माण नाही ठेवायची, तर आपल्याला ही पुढच्या इलेक्शन पर्यंत निर्माण ठेवायची आहे. अनेक नेते येतील, अनेक नेते जातील, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी काम केले ते कोणच करू शकत नाही. आज आरक्षणासाठी उपवर्गीकरणासाठी आपण रस्त्यावरती उतरलोय. जर इकडच्या सरकारने, मनुवाद सरकारने हे जर पास करून घेतलं तर उद्या सरळ घाव आपल्या संविधानावरती घालतील. आणि तेव्हा पण आपण जर असंच करत राहिलो तर आपल्याला वरतीच ते सगळं भोगावं लागणार आहे आणि येणाऱ्या पिढीला हे सगळं भोगावं लागणार आहे. त्यात मी सुद्धा असणार आहे. आज मी तर उतरलोय, पण येणाऱ्या पिढीला अजूनपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण काय आहे हे सुद्धा माहित नाहीये. आज इकडे जेवढे लोक जमलेत त्या लोकांची एक खूप मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे आपल्या गावाखेड्यांमध्ये जाऊन, आपल्या वस्तीमध्ये जाऊन इकडच्या लोकांना समजवायचंय की नक्की आरक्षण उपवर्गीकरण काय आहे. आज जर आपण आरक्षण उपवर्गीकरण एक मुद्दा पकडला तर तोच एवढा मोठा मुद्दा आहे ज्याने आपल्या येणाऱ्या 25 ते 30 पिढ्यांना नोकऱ्या असतील, सरकारी नोकऱ्या पण भेटणार नाहीये. आज इकडचं सरकार गव्हर्नमेंट नोकऱ्या संपून सर्व प्रायव्हेटायझेशन करायच्या मागे लागले. मी इकडच्या सरकारला एकच विनंती करतो, आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आमच्या नादी लागू नका. कारण तुम्ही आमचा इतिहास बघितलाय आणि आम्ही इतिहास बदलू शकतो. आम्ही जर डोक्यात घेतलं तर तुम्हाला तुमची अर्धी चड्डी काढून गुजरातला सुद्धा पाठवू शकतो. पण आम्ही जेवढ्या शांततेत चाललोय, बाबासाहेबांनी आम्हाला पेन आणि संविधान दिले, आम्ही त्या पेनाच्या मार्गाने चाललोय. तोपर्यंत शांत, तोपर्यंत आम्ही शांत राहू. पण जेव्हा राजगृहातून आदेश येईल तेव्हा आम्ही कोणालाही बघत नाही, तो नरेंद्र असू दे किंवा दलिंदर असू दे, आम्ही त्याला पण बघणार आहे. त्याची पण अर्धी चड्डी काढून त्याला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढंच सांगतो की आमच्या नादी लागू नका. आणि आज सुद्धा वेळ आली आहे, आपल्या समाजातले अनेक लोक असतील जे घरी बसले असतील, त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा. इलेक्शन मध्ये येतील आणि फक्त मत मागेपर्यंत आपल्या समोर फिरतील, आपल्याला गजगाजा करतील. त्या लोकांना पण ओळखा, कारण हीच लोक समाजकंटक आहेत. ही लोक भाषण करतील, इलेक्शन मध्ये आपल्याला वेगळं करतील. या लोकांना घरी बसवण्याची वेळ आता आली आहे. म्हणून तुम्ही सर्वांची ही एकजूट आहे, ही एकजूट अशीच कायम ठेवा. आणि शेवटपर्यंत, जोपर्यंत बाबासाहेबांना न्याय मिळत नाही, बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय की मला या आंबेडकरी समाजाला शासनकर्ती जमात बनायचं आणि बघायचंय, ते होईपर्यंत आपण कुठे थांबायचं नाही. एवढंच बोलतो आणि इकडे थांबतो. जय हिंद.